Very good morning to all the students. मी डॉक्टर सुमय्या इनामदार, BSc फर्स्ट इयर पेपर फर्स्ट मधला सेक्शन सेकंड आपण चालू करणार आहे. त्यातला मी आज तुम्हाला इलास्टिसिटी हा चॅप्टर शिकवणार आहे. ओके, सेक्शन सेकंडमध्ये ऑसिलेशन चॅप्टर आहे जो नवाते सरांनी ऑलरेडी सुरू केला. आजपासून आपण इलास्टिसिटी हा चॅप्टर बघणार आहोत. इलास्टिसिटी आपण 12वीला बऱ्यापैकी शिकलाय तुम्ही इलास्टिसिटी. ओके, इलास्टिसिटी म्हणजे काय आहे? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी. ओके, या प्रॉपर्टीमध्ये काय, एखादी इलास्टिक बॉडी आहे, माझ्या हातात रबर दिसतोय, ही इलास्टिक बॉडी आहे. ओके, इलास्टिक बॉडी म्हणजे याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला तर ती काय होते, इट गेट इलॉंगेटेड. ओके, रबर जसा इलॉंगेट होतो तसा इट गेट इलॉंगेटेड, बट हा परमनंटली इलॉंगेट होतो. म्हणजे दोन्ही बाजूनं जो मी फोर्स अप्लाय केला तो मी रिलीज केला तर काय होईल, रबर पुन्हा आहे त्या पोझिशनला येईल. म्हणजे हा काय झाला, इट इज अ इलास्टिसिटी. म्हणजे रबरला इलास्टिसिटी आहे. द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच द बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज वेन अप्लाइड फोर्सेस रिमूव्ड, दॅट इज कॉल्ड ॲज इलास्टिसिटी. ओके, म्हणजे बघा, रबर इलास्टिक बॉडी आहे, याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला. ओके, इट गेट इलॉंगेटेड आणि हा अप्लाय केलेला फोर्स मी रिमूव्ह केला तर त्यांनी काय केलं, त्यांनी पुन्हा त्याचा शेप आणि साईज आहे तो शेप आणि साईज मिळवला. मीन्स द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच body regain its original shape and size when we remove applied forces. This is known as the elasticity. Okay, and the body which possesses these properties is called as elastic body. म्हणजे ज्या बॉडीज ही प्रॉपर्टी पजेस करतात, फॉलो करतात, त्याला आपण काय म्हणतो, ही इलास्टिक बॉडी आहे. ओके, या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकताय की ही इलास्टिसिटी, तीन प्रॉपर्टी आहे तिथं. इलास्टिसिटी, अनदर वन इज द प्लास्टिसिटी अँड द अनदर वन इज द रिजिडिटी. मी इलास्टिसिटी तुम्हाला समजून सांगितली. आता प्लास्टिसिटी काय आहे बघा. ओके, प्लास्टिसिटी इथे एक पिन दिसते या शेपमध्ये, माझ्या हातात पण अशीच एक पिन आहे किंवा ही तार आहे समजा. ओके, ही तार आहे. तर काय आहे, द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच body does not regain its original shape and size when we remove the applied forces. Okay, means what, म्हणजे ही तार दिसते आणि त्याला या आकारात मोल्ड करून घेतली. ओके, जेव्हा मी याच्यावरती फोर्स अप्लाय करेन, वेन आय अप्लाय द फोर्स, मी फोर्स अप्लाय केला, बरोबर. फोर्स अप्लाय करून काय केलं, मी बाजूला घेतली, ही त्या अप्लाय केला फोर्स. आणि जेव्हा मी हा फोर्स रिमूव्ह केला, बरोबर, फोर्स रिमूव्ह केला तर काय झालं, या तारेने पुन्हा त्याचा ओरिजिनल शेप फॉलो केला नाही. म्हणजे तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये गेला नाही. अशा बॉडीजना आपण काय म्हणतो, इट इज अ प्लास्टिक बॉडी अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द प्लास्टिसिटी. ओके, पुन्हा एक वेळ बघा, द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच बॉडी डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज वेन वी रिमूव्ह द अप्लाइड फोर्सेस. म्हणजे या तारेला मी फोर्स अप्लाय केला आणि अप्लाय केलेला फोर्स मी रिमूव्ह केला, पण त्याने ओरिजिनल शेप अँड साईज फॉलो केलं का, नाही केलं. दिस इज कॉल्ड ॲज द प्लास्टिसिटी. ही सेकंड प्रॉपर्टी आपण बघितली. आता आपण थर्ड बघूया. थर्ड इज द रिजिडिटी. काय आहे रिजिडिटी? द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच बॉडी डज नॉट चेंज इट्स ओरिजिनल शेप अँड साईज वेन वी अप्लाय द फोर्सेस. बरोबर, माझ्या हातात पेन आहे. पेन म्हणजे काय आहे, ही रिजिड बॉडी आहे, बरोबर. म्हणजे याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला, ओके, इन दॅट वे अप्लाय केला, इन दॅट वे अप्लाय केला किंवा इन दॅट वे अप्लाय केला, तरी काय होतं, याचा शेप किंवा साईज दोन्हीही बदलत नाही आहेत. आलं लक्षात? म्हणून याला आपण काय म्हणतो, ही रिजिड बॉडी आहे अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द रिजिडिटी. म्हणजे आता आपण तीन गोष्टी शिकल्या. एक इलास्टिसिटी आहे, ज्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, इलास्टिक बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला, फोर्स रिमूव्ह केला, त्याने ओरिजिनल शेप अँड साईजमध्ये पुन्हा ती बॉडी आली. दुसरा प्लास्टिक बॉडी आहे, याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला पण पुन्हा तो ओरिजिनल शेप आणि साईजला आला नाही, पण त्यांनी काय केलं, फोर्स अप्लाय केल्यावरती आपला शेप बदलला, पण फोर्स काढून घेतल्यानंतर मात्र पुन्हा तो आहे या पोझिशनला गेला नाही. त्याला आपण काय म्हटलं,
प्लास्टिसिटी. ओके, आणि तिसरी बॉडी आहे ज्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला पण त्यांनी त्याचा शेप आणि साईज दोन्हीही बदलले नाही, त्याला काय म्हणणार आहे आपण, इट इज अ रिजिड बॉडी. ओके, मग आता काय करायचं, तुमच्या जवळपास ज्या तुम्हाला बॉडीज दिसत आहेत हे लेक्चर ऐकताना, त्याच्यातली कुठली बॉडी इलास्टिक बॉडी आहे, कुठली बॉडी प्लास्टिक बॉडी आहे आणि कुठली बॉडी रिजिड बॉडी आहे हे आयडेंटिफाय करा, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने कळेल. ओके, आता आपण नेक्स्ट स्लाईडकडे जाऊया. ओके, इलास्टिसिटी इन द मटेरियल्स अँड शेप. रबर बॉडी जी आहे त्याच्यावरती मी दाखवलं तुम्हाला की आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, तो काढून घेतला आणि त्याने काय केलं, इट्स रिगेन टू इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. ओके, तशीच काय आहे आपल्याकडे इथं, स्प्रिंग आहे. म्हणजे काय केले, स्प्रिंग ऑफ आर कॉइल्स मेड ऑफ अ स्टील. आपल्याकडे जी स्प्रिंग आहे ती स्टीलची आहे अँड ती फ्लेक्झिबल आहे, बट स्प्रिंग जी असते ती स्ट्रॉंग पण आहे. ओके, दे हॅव अ लार्ज इलास्टिक झोन. म्हणजे काय केलं आपण, एक स्प्रिंग आहे आणि त्याच्या खाली आपण काय केलं, हेवी बॉडी अटॅच केली, मग त्याला आपण पुल अँड पुश केलं. ओके, मग ते काय होत राहील, बंप होत राहील. ओके, हे झाले इलास्टिसिटी. आता इलास्टिसिटीमध्ये आपल्याला एक जो फोर्स अप्लाय करतो आपण, म्हणजे बघा जेव्हा मी फोर्स अप्लाय करणार आहे ह्या इलास्टिक बॉडीवरती, तर जो अप्लाइड फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, हा डिफॉर्मिंग फोर्स आहे. द अप्लाइड फोर्स इज अ डिफॉर्मिंग फोर्स. आता याला डिफॉर्मिंग फोर्स असं का म्हणतात, when we apply the force it deform the body, so it is called as the deforming forces. Okay, we have कळालं डिफॉर्मिंग फोर्स. अजून काय आहे, जेव्हा फोर्स अप्लाय केला, बॉडीनी शेप आणि साईज चेंज केला, जेव्हा आपण फोर्सेस रिमूव्ह करणार आहे तेव्हा काय झालं, इट गेट्स इट्स अ ओरिजिनल शेप अँड साईज. आणि ओरिजिनल शेप अँड साईजमध्ये येताना जो फोर्स या बॉडीवरती ॲक्ट करतो त्याला रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतात. म्हणजे दोन फोर्स आहेत, एक डिफॉर्मिंग फोर्स आहे आणि दुसरा कुठला आहे, रिस्टोरिंग फोर्स आहे. ओके, मग आता टू टाईप ऑफ डिफॉर्मेशन बघूया. एक आहे इलास्टिक डिफॉर्मेशन आणि दुसरं काय आहे, इट इज अ प्लास्टिक डिफॉर्मेशन. ओके, इलास्टिक डिफॉर्मेशन काय आहे, ॲज वी हॅव हिंटेड ॲट बिफोर, इलास्टिक डिफॉर्मेशन इज अ डिफॉर्मेशन विच इज रिव्हर्सिबल. बरोबर, म्हणजे इलास्टिक डिफॉर्मेशन, रबरवरती फोर्स अप्लाय केला. ओके, हा काय झाला, इट इज अ इलास्टिक डिफॉर्मेशन, म्हणजे या रबरनी त्याचा शेप आणि साईज बदलला, याला काय म्हणतात, इलास्टिक डिफॉर्मेशन. आणि हे डिफॉर्मेशन मी फोर्स काढून घेतल्यानंतर काय झाला, आहे त्या शेप आणि साईजमध्ये आला, म्हणून आपण काय म्हणतो, इलास्टिक डिफॉर्मेशन इज अ डिफॉर्मेशन विच इज रिव्हर्सिबल. ही रिव्हर्सिबल आहे, बॉडी इलॉंगेट झाली आणि पुन्हा आहे त्या शेपमध्ये आली, रिव्हर्सिबल. आता प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय आहे, ही प्लास्टिक बॉडी आहे माझ्या हातातली. ओके, म्हणजे मी ही कार आहे, ती आहे, मी काय केलं, त्याला डिफॉर्म केलं, शेप आणि साईज बदलला अप्लाइड फोर्स देऊन, पण हे डिफॉर्मेशन आहे ते पुन्हा आहे त्या शेपला आलं का, नाही आलं, म्हणजे हे काय झालं, इट इज अ परमनंट डिफॉर्मेशन. त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ प्लास्टिक डिफॉर्मेशन. इलास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे जे डिफॉर्मेशन टेम्पररी आहे, अप्लाइड फोर्सेस रिमूव्ह केल्यानंतर ते आहे त्या पोझिशनला जाईल, म्हणजे ते रिव्हर्सिबल आहे, त्याला आपण काय म्हटलं, प्लास्टिक डिफॉर्मेशन. सॉरी, त्याला आपण काय म्हटलं, इलास्टिक डिफॉर्मेशन. आणि प्लास्टिक डिफॉर्मेशन काय आहे, की जे डिफॉर्मेशन परमनंट आहे, म्हणजे एक वेळ प्लास्टिक बॉडीला फोर्स अप्लाय केला, त्याने शेप चेंज केला, म्हणजे ते काय झालं, परमनंटली डिफॉर्म झालं. ओके, इट इज अ परमनंट डिफॉर्मेशन. ओके, आता आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. इलास्टिसिटी आपण बघितलं म्हणजे काय आहे, इट इज द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच बॉडी रिगेन इट्स शेप अँड साईज वेन वी रिमूव्ह द अप्लाइड फोर्सेस, और या अप्लाइड फोर्सेसला तुम्ही काय म्हणू शकता, डिफॉर्मिंग फोर्सेस. ओके, आता डिफॉर्मिंग इलास्टिसिटी नंतर आपल्याला दोन खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट शिकायचे. ओके,
स्ट्रेस एक शिकायचा आहे आणि स्ट्रेन एक शिकायचं. ओके, इथे या स्लाईडवरती बघा, स्ट्रेस म्हणजे काय आहे. स्ट्रेस म्हणजे या बॉडीवरती अप्लाय केलेला फोर्स पर युनिट एरिया. इट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेस. व्हॉट इज द स्ट्रेस? स्ट्रेस इज द फोर्स, अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेस जो आहे तो आपण सिग्माने डिनोट करतो, इज इक्वल टू एफ अपॉन ए. एफ इज द applied force, or you can say it is a deforming force. A is the area of cross section and sigma is the stress. Sigma is the letter used to denote the stress. Okay, आणि strain काय आहे? It is the change in the length over the original length. strain जो असेल हा रेशो असेल, तो काय असेल? चेंज इन द लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. इन डिटेल आपण स्ट्रेन बघणार आहे, फक्त या दोन कन्सेप्ट तुम्हाला कळाव्यात म्हणून मी ते एका स्लाईडवर घेतलं. आता आपण काय बघणार आहे? स्ट्रेस बघणार आहे. सुरुवातीला स्ट्रेस बघितला आपण, तो काय आहे? फोर्स पर युनिट एरिया आहे. आता स्ट्रेसचे 3 प्रकार आहेत: टेन्साईल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. आय थिंक हे तुम्ही तिन्ही स्ट्रेस 12वीला अभ्यासले असतील. आपण रिव्हिजनमध्ये आपण पुन्हा बघूया. ओके, या स्लाईडवरती बघा, टेन्साईल स्ट्रेस, त्यालाच आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणतो, व्हॉल्यूम स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय आहे? या पिक्चरमध्ये दिसते की एक सिलेंड्रिकल बॉडी आहे. म्हणजे या पद्धतीने याला सिलेंड्रिकल बॉडी बनवतो. हा रबर दिसतो, हा क्लिअरन्स नाही आहे याला. म्हणजे ही बॉडी आहे. ओके, इलॉंगेटेड, म्हणजे वायर समजा. ओके, वायर, आणि या वायरला आपण खालच्या दिशेने, हा ॲरो दिसतोय, खालच्या दिशेने आपण फोर्स अप्लाय केला. तर काय झालं? या पद्धतीने आपण याला काय केलं? या पद्धतीनं खाली फोर्स अप्लाय केला, तर बॉडी काय झाली? इलॉंगेट झाली. ओके, द इलॉंगेशन ऑफ द मटेरियल वेन द स्ट्रेचिंग फोर्स इज अप्लाइड अलॉंग द ॲक्सिस. अलॉंग द ॲक्सिस, हा जो मधला ॲरो दिसतोय तो अलॉंग द, त्याला काय म्हणतो आपण? अलॉंग द ॲक्सिस. या ॲक्सिसच्या अलॉंग. म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काय आहे? द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे तो काय करेल? इट चेंजेस इट्स लेंथ. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय आहे? या बॉडीवरती आपण अलॉंग द ॲक्सिस जेव्हा फोर्स अप्लाय करणार आहे, त्यावेळी तो काय करेल? इट चेंजेस इट्स लेंथ. त्याला आपण काय म्हणणार आहे? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असं म्हणणार आहे. ओके, हा काय झाला? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस झाला. सेकंड आहे व्हॉल्यूम स्ट्रेस. द स्ट्रेस इन विच व्हॉल्यूम ऑफ बॉडी चेंजेस ड्यू टू स्ट्रेस. म्हणजे याचं एक्झाम्पल बघा, इथं तुम्हाला एक सर्कल दिसतोय, बाहेर जो फेंट आहे आणि आतमध्ये जो आहे तो सॉलिड डार्क सर्कल आहे. जो बाहेर तुम्हाला जो डॉटेड सर्कल दिसतोय ती म्हणजे ओरिजिनल त्या बॉडीची शेप आहे. ओके, आणि त्याला आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल मिली बॉल माहिती आहे, स्माइली असतो येलो कलरचा. आता माझ्याकडे दाखवला नाही येतो तुम्हाला. येलो कलरचा जो बॉल असतो त्याला आपण हातात पकडला, अगदी तो त्या बॉडीला पण इलास्टिसिटी असते त्या बॉलला, त्याच्यावरती स्माइली असते, त्याला मिली बॉल म्हणतात. बरेच जणांकडे असेल, पण ट्राय करून बघा. ओरिजिनल आहे, त्याला आपण हातात पकडला आणि असा प्रेस केला की तो काय करतो? त्याचा व्हॉल्यूम बदलतो. ओके, म्हणजे तो काय झाला? जो अप्लाय करतोय आपण फोर्स, तो काय झाला? फोर्स पर युनिट एरिया म्हणजे तो काय आहे? व्हॉल्यूम स्ट्रेस आहे. लक्षात आलं? ट्राय करून बघा. म्हणजे हा जो बाहेर फेंट सर्कल दिसतोय ती ओरिजिनल बॉडी, आणि ॲरो दिसत आहे तो आपण आपला फोर्स आहे, तो अप्लाइड फोर्स आहे, आणि मिडल रिजन जी आहे तो म्हणजे त्यांनी त्या फोर्समुळे जो शेप फॉर्म केला तो आतला फॉर्म झाला, म्हणजे व्हॉल्यूम स्ट्रेस. लक्षात आलं? आता शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेस म्हणजे काय आहे? द फोर्स टेंडिंग टू कॉज द डिफॉर्मेशन ऑफ अ मटेरियल बाय स्लिपिंग द प्लेन्स और प्लेट्स पॅरलल टू द इम्पोज्ड स्ट्रेस. आता हा प्रकार काय सांगते? शिअरिंग स्ट्रेस तुम्ही शिकला असाल. एखादी बॉडी आहे, ओके, ती आपण काय करूया? एखादी बॉडी आहे ती आपण फिक्स केली. ओके, या पद्धतीने रिजिड बॉडी फिक्स केली, आणि त्याच्यावरच्या जेव्हा मी या दिशेने फोर्स अप्लाय करणार आहे, की या दिशेने या बाजूने असा फोर्स अप्लाय करेल, त्यावेळी त्याच्या लेअर जे आहे ते शिफ्ट होत जाते. या पिक्चरमध्ये बघताय तुम्ही, इनिशियल स्टेट आहे, म्हणजे हा जो स्क्वेअर तुम्ही बघता, हा
आपण असं विचार करूया की तो कापूस आहे. ओके, म्हणजे जसं डस्टरला खाली बेस असतो आणि वरती पुसण्यासाठी आपण कापूस लावलेला असतो, तसं इमॅजिन करा. ओरिजिनल स्टेट आहे. आणि ज्यावेळी मी या दिशेने इकडून इकडं मी जेव्हा फोर्स अप्लाय करेन त्यावेळी काय होत जाईल, त्याच्या लेअर ज्या आहेत, जी द लेअर विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द बेस, जो याला खाली बेस असणार आहे तो रिजिड सपोर्ट असणार आहे. ओके, आणि त्याच्यावरती आपण प्लास्टिक बॉडी ठेवली. ओके, त्याच्यावरती आपण कापूस, डस्टरचा जो कापूस असतो पुसण्यासाठी तो ठेवला असं इमॅजिन करा. ओके, इलास्टिक बॉडी ठेवली. ज्यावेळी आपण फोर्स अप्लाय करणार आहे तेव्हा काय होणार आहे, द लेअर विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द रिजिड बॉडी ती आहे अशी राहणार आहे. ओके, म्हणजे वरती जो कापूस ठेवणार आहे त्याच्या खाली इथं बघा, रिजिड बॉडीला पहिली जी लेअर असणार आहे ती त्याला स्टिकअप राहील. ओके, आणि जसजसे आपण वरच्या दिशेने जाणार आहे तशा त्या लेअर्स आहेत त्या शिफ्ट होत जाणार आहे. ओके, इथे दिसते तुम्हाला त्या वरच्या लेअर ज्या आहेत त्या शिफ्ट होत झालेल्या. आपण या पद्धतीनं फोर्स अप्लाय केला, त्या फोर्सच्या दिशेनं वरच्या लेअर शिफ्ट होत गेल्या. ओके, शिफ्ट झाल्यानंतर इथे दिसते बघा ग्रे कलर आहे, ती काय दाखवते, ओरिजिनल पोझिशन, आणि हा ब्ल्यू कलर आहे तो शिफ्टेड पोझिशन दाखवते. म्हणजे या ओरिजिनल लाईन बरोबर या शिफ्टेड पोझिशननं काहीतरी अँगल तयार केला, त्याला काय म्हणतात, अँगल ऑफ शेअर म्हणतात. गेटिंग, अँगल ऑफ शेअरसुद्धा तुम्ही 12वीत शिकला. हा काय झाला, अँगल ऑफ शेअर. म्हणजे ही झाली तुमची ओरिजिनल पोझिशन. ही ब्ल्यू कलरची लाईन, माझा कर्सर जिथून मूव्ह होतं ती काय आहे, हे दुसरं जे दिसते तुम्हाला ती काय झाली, शिफ्टेड पोझिशन झाली. आणि या दोन्हीतला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणणार, इट इज अ अँगल ऑफ शेअर. म्हणजे आपण 3 गोष्टी शिकल्या, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस आणि शेअर स्ट्रेस. ओके, आता या एका इमेजमध्ये तुम्हाला मी तिन्ही स्ट्रेस समजावून सांगते. स्ट्रेस म्हणजे काय आहे, स्ट्रेस इज नथिंग बट द फोर्स पर युनिट एरिया. ओके, फोर्स म्हणजे कसला फोर्स आहे, अप्लाइड फोर्स आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तो डिफॉर्मिंग फोर्स आहे. ओके, 3 प्रकारचे आपण स्ट्रेस बघितले, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, त्यालाच बल्क स्ट्रेससुद्धा म्हणतात, आणि दुसरा थर्ड कुठला आहे, हा शिअरिंग स्ट्रेस आहे. ओके, आता बघा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे टेन्साईल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असे 2 टाईप इथं दिसतात. म्हणजे हा रबर जो आहे तो काय झाला, इलॉंगेट झाला तेव्हा त्याला टेन्साईल स्ट्रेस म्हणायचं, आणि एकत्र आला, जवळ आला तेव्हा त्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणायचं. हे फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी माहिती असावं, तुम्ही त्याला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणा. म्हणजे अलॉंग द ॲक्सिस जेव्हा आपण फोर्स अप्लाय करणार आहे तेव्हा बॉडी इलॉंगेट होती, त्याला काय म्हणतात, इलॉंगेटेड स्ट्रेस. तो काय आहे, फोर्स पर युनिट एरिया ते विच चेंजेस द लेंथ ऑफ द बॉडी, त्याला काय म्हणणार आपण, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस, द बॉडी चेंजेस इट्स व्हॉल्यूम वेन वी अप्लाय द फोर्स, त्याला काय म्हणतो आपण, व्हॉल्यूम स्ट्रेस, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, बल्क स्ट्रेस. शिअर स्ट्रेस म्हणजे काय आहे, जेव्हा आपण एखाद्या इलास्टिक बॉडीवरती, म्हणजे इलास्टिक बॉडी जी रिजिड सपोर्टला अटॅच आहे अशा बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याची सुरुवातीची लेअर आहे ती फिक्स राहते, आणि जसजसं आपण वरच्या दिशेने जाणार आहे तसतशी लेअर ज्या आहे त्या फोर्सच्या दिशेने शिफ्ट होत जातात, पॅरलली शिफ्ट होत जातात. तो काय आहे, शिअरिंग स्ट्रेस आहे. आणि अजून एक कन्सेप्ट आपण बघितली, अँगल ऑफ शिअर. ओके, अँगल ऑफ शिअर. अँगल ऑफ शिअर म्हणजे ही त्याची ओरिजिनल पोझिशन होती, फेंट दिसते ती, आणि ही दिसते डार्क ब्ल्यू कलर, ती त्याची शिफ्टेड पोझिशन आहे. ओरिजिनल पोझिशन बरोबर शिफ्टेड पोझिशन केलेला अँगल म्हणजे काय आहे, अँगल ऑफ शिअर. ठीक, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी आणि रिजिडिटी. ओके, त्याच्यानंतर आपण इलास्टिसिटीमधले 2 महत्त्वाचा मुद्दा बघितला म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन, आणि त्यातला आपण डीपली काय बघितलं, आपण स्ट्रेस बघितला. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण स्ट्रेन बघूयात, मॉड्युलस बघूयात, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, आणि त्याच्यानंतर आपण कॅन्टिलिव्हर बघणार आहोत. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला माझा नंबर व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे, त्या ग्रुपवरती
मेसेज करून विचारू शकता. ओके, तुम्हाला कसलाही डाऊट असला तरी तुम्ही त्या नंबरवरती मेसेज करून मला विचारा, अदरवाईज यू कॅन कॉल मी. ओके, हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही 2-3 वेळा ऐका, म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त लक्षात येईल. आणि याच्या नोट्स तुम्हाला मी PDF फॉर्ममध्ये शेअर करेन व्हॉट्सअप ग्रुपवर. ओके, थँक्यू सो मच.